टायमाला आता चालू गणेश उत्सव चालू आहे बरं का. कारण का गणपती त्या टायमाला काल आले सर्व ठिकाणी गणपतीचं आगमन झालं. गणेश चतुर्थी. आता ह्या गणरायाचा जन्म झाला कसा आणि गणराया मानवीत आला कसा हे कथा या बाळूमामाच्या पालखी समोर आपण गायची या ठिकाणाला सर्व भाई भक्तांनी शांत रीतीने ऐकून घ्यावं. म्हणून करता झालेला प्रकार अशा वेळेला काय फार पूर्वी काळाला मधल्या काळाला काय घडलं होतं त्या ठिकाणाला. फार पूर्वी काळाला मधल्या काळाला फार पूर्वी काळाला मधल्या काळाला मूर्ती मान्यव खंडाला मूर्ती मान्यव खंडाला चढलेली किरत गाऊन गावतो. अशा वक्ताला वर कैलासगिरीला काय प्रकार झाला असायला. कैलासगिरीला त्या टायमाला भोळ्या देवाच्या वाड्याला त्या वेळेला आधी माया शक्ती अनुभवला शंकर कैलासात राहणार घडामोडी करणार त्या तरी ठिकाणाला बोला माझा या शंकर बोला माझा या शंकर. आधी माया शक्ती लाव पार्वत्या देवी लाव. अशा नियमाप्रमाणे आधी माया शक्तीला पार्वत्या देवीला लागला होता बोलायला. काय लागला होता मात्र कैलासाचा राणा सांगायला. मी चाललो बरं का आता या वेळेला तपश्चर्या करण्याला असे मात्र सांगितलं आधी माया शक्तीला त्या वेळेला. कारण का पार्वती माताला सांगितल्याशिवाय भोळा शंकर हे पृथ्वीवर जाणार त्या टायमाला. आरक्षण महिलाला सांगितल्याशिवाय आताच गडी कुठं जात नाहीत. आम्ही आता येताना बी सांगून आलो आम्ही चाललो वेळेला. सांगावं लागतंय आपण काय कामाला जातो या. हा विचार केला भोळ्या देवाने मनाला त्या तरी ठिकाण्याला. अशा टायमाला शंकर सुद्धा त्यावेळेला चित्ता भस्म अंगाला लावून अशा टायमाला त्यावेळेला निघून गेला असायला. त्यावेळेला काकाला झोळी लावणार अंगाला चित्ता भस्म लावणार हा भोळा शंकर मनात भोळा जनात भोळा. एखाद्या भक्तान भक्ती केली तर त्याला लवकर पावणारा देव असायला. अशा टायमाला काय प्रकार झाला पाठीमागल्या बाजूला विचार केला मनाला भोळा शंकर निघून मात्र चालला असायला. देव चालला निघून स्वामी चालला निघून स्वामी चालला निघून. शिवगण यावून शिवगण यावून शिवगण यावून
अशा वेळेला पाठीमागल्या बाजूला कैलास केलेला आणि त्या टायमाला शंभूच्या वाड्याला काय प्रकार झाला त्या ठिकाणाला, कैलास गेला त्या ठिकाणाला, आधी माया शक्ती त्या टायमाला राहत होती त्या जागेला, काय प्रकार झालेला. अंघोळ सवळ करण्याकरता आदिमाया शक्तीने त्या वेळेला अंगावरला मळ लागली होती काढायला. पण विचार मनाला सुचला मात्र काय त्या वेळेला आधी माया शक्तीने विचार केला मनाला, जर का कोणतं अचानक जर बाहेर आलं तर आपण आंघोळ स्नान करतो आणि त्या खोलीला आणि द्वारपाले नाही मात्र आपल्या कैलास गेलेला विचार केला त्या टायमाला आधी माया शक्तीने मनाला, आणि काय केले त्या ठिकाणाला बाबा, अंगावरल्या मळीचा अंगावरल्या मळीचा शेवंतीच्या कडेचा शेवंतीच्या कडेचा संजीवन बोलो ना साजीवंत करो ना, संजीवन बोलो ना साजीवंत करो ना. हो अशा टायमाला अंगावरली मळीचा त्या टायमाला पुतळा तिने बनवाया, आणि त्या टायमाला विचार घेणा मनाचा केला मात्र आधी माया शक्तीने मनाला, एकसारखा भोळ्या शंकराचा धावा तिच्या मुखाला. आणि काय केले त्या ठिकाणाला, असे करता करता संजीवनी मंत्र गेला मुखातून निघून त्या पुतळ्याच्या बाजूला. असा त्या टायमाला पुतळा केला होता बालकाचा, आणि संजीवनी मंत्र बोलला त्या पुतळ्याला, मातीच्या अंगावरल्या मळीच्या पुतळ्याला त्या वेळेला. संजीवनी मंत्र बोलल्या बरोबर सजीव झाला हा मातीचा पुतळा अंगावरल्या मळीचा. आणि सजीव झाला ना त्या टायमाला आधी माया शक्ती काय लागली होती सांगायला त्या लहान तान्या बाळाला. हे पहा उद्याचं टाइम झाले मेंढके बंधूने इथे येऊन सुरवशाच्या कोळीची शिवसेने नावाची सुरवशाच्या कोळीची Let me